लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगाव तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था. 40 किलोमीटरच्या अंतरासाठी 2 तासांचा प्रवास. प्रशासन व नेत्यांच्या दुर्लक्षाची चर्चा. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून वाहतुकीसाठी ते अत्यंत अयोग्य ठरत आहेत. जातेगाव, बोलठाण, कासारी परिसर देशातील उत्तर व दक्षिण राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. सध्या या 40 किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने बस, ट्रक, लक्झरी वाहने यांना 1.5 ते 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. औड्राम घाट उच्च न्यायालयाच्या आदेशाने अवजड वाहनांसाठी बंद केल्यापासून सर्व वाहतूक शिऊर बंगला, लोणी, तलवाडा मार्गे वळवण्यात आली. परंतु तलवाडा कासारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रक, वाळू वाहतूक, खासगी बसेस तसेच बोलठाण मार्केट कमिटीमध्ये माल विक्रीसाठी येणारी वाहने यामुळे रस्त्यावर ताण वाढला आहे. परिणामी रोहिले बुद्रुक, खारी, खामगाव, मध्यम प्रकल्प, मन्याड फाटा या 40 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ढेकू, परधाडी मार्गे जाणाऱ्या न्यायडोंगरी रस्त्यावरही घाटभर मोठे खड्डे असून नागरिकांना अत्यंत मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी होत असलेल्या दुरावस्थेकडे नांदगाव तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम PWD उपविभागाने दुर्लक्ष केल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. या संदर्भात नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की चालू अवजड वाहतुकीचा भार लक्षात घेता हा रस्ता त्या क्षमतेने तयार केलेला नसल्याने त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. कासारीजवळील चांदेश्वरी घाटातील रस्ता तर पूर्णपणे धोकादायक बनला आहे. येथे असंख्य खड्डे पडल्याने वाहने रस्त्यावरच नादुरुस्त होत असून वाहतूक अनेक वेळा ठप्प होते. घाटातील अवघड वळणाजवळ असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम कमकुवत असल्याने ती वारंवार कोसळते. याच ठिकाणी खोल दरीत वाहने कोसळल्यामुळे पूर्वी अनेक अपघातात नागरिकांचे प्राण गेले आहेत. नांदगाव तालुक्यातील या रस्त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून तातडीच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक.